नमस्कार मित्रांनो. बघा, अ, आता जो टाइम होते, आत्ताचा मार्केट बंदचा टाइम जवळपास झालेला आहे. 3:22 झालेत आणि आजची 10 तारीख या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. तर आपल्याला जो प्रॉफिट झालाय, 3,700 रुपये नेट प्रॉफिट झालाय. जी काही झेनसारटे जी आपण पोझिशन बनवली होती त्याच्यामध्ये आपल्याला 4,000चा प्रॉफिट झालेला आहे. आणि एक पोझिशन आपण एक्झिट केली, ज्याच्यात व्हॅल्यूम इन्क्रीज होत नव्हती, त्याच्यामुळे लगेच त्याच्यातून एक्झिट झालं होतं. नेट प्रॉफिट आपल्याला 3,700च्या आसपास जो काही क्लिअर तुम्हाला मी दाखवत आहे या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो. तर बघा, आता आपण ही जी कंडिशन होती, हे बघा आपल्या ग्रुपवर जर आपण विचार करायला गेलं तर या ठिकाणी सकाळी जवळपास ज्या टाइमला मी स्टॉक घेतला त्याच टायमाला तुम्हाला वॉच करायला सुद्धा दिला होता. बघा, झिन्सर्टेज 9:32 तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्या पहिले मी एखादा 2 मिनिट पोझिशन घेतली असेल. बाकीचे हे स्टॉक पण डिलिव्हरी म्हणजे की आपल्या स्विंग ट्रेडिंगसाठी वॉच करायला दिले होते. तर बघा, सेन्सर टेस्टला आपण थोडं अनालिसिस करू. 9:32 आपण 3 मिनिटाचा चॅट लावला, जवळपास 5 मिनिटामध्ये पण बघू शकता तुम्ही. पण त्यावेळेस मुवमेंट झालेली, थोडी मुवमेंट क्लिअर होऊन जाईल त्यावेळेस, पण आपल्याला थोडं लवकर बघावं लागेल. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, सेन्सर टेस्टमध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे की व्हॅल्यूम, का तर आदल्या दिवशी जे व्हॅल्यूम होते इथे व्हॅल्यूम अजिबात नव्हते आणि त्यानंतर या ठिकाणी व्हॅल्यूम इन्क्रीज झाली. याचा अर्थ की इन्व्हेस्टर, जो काय इन्व्हेस्टर आहे, FIDI जे असतील, FI असतील, फॉरेन इन्व्हेस्टर असतील, किंवा एखादा मोठा आपल्या इकडे एखादा मोठा इन्व्हेस्टर असेल, तो या स्टॉकमध्ये ऍक्टिव्ह झालेला आहे. कारण की या स्टॉकला हलवायचं म्हणलं तर आपल्या 150 क्वांटिटीने तो स्टॉक हलणार नाही. त्यांच्याबरोबर आपल्याला काम करावं लागेल मित्रांनो. तर 9:32 टाइम जर आपण विचार केला तर 9:32 जवळपास या ठिकाणी या ठिकाणची या कॅन्डलच्या आसपास आपण ट्रेडला एंट्री केली होती. तर या ठिकाणी बघा, जबरदस्त व्हॅल्यूम पण इन्क्रीज झाली. या ठिकाणी आपली एक एंट्री झाली होती 4 पॉईंटच्या एसएलवर. जवळपास मी काम केलं होतं मित्रांनो. जी काही एंट्री झालेली आहे ती तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, 1 मिनिट. या ठिकाणी बघा, प्रॉफिट जर तुम्ही पाहिलं, तुम्हाला एक डॅशबोर्ड दाखवतो. सॉरी, हे बघा ऑर्डर बुक जे आहे, तर या ठिकाणी बघा, ऑर्डर बुक्समध्ये सकाळी जी काय आपण हे केलेली आहे कंडिशन बघा. या ठिकाणी तुम्हाला जो पहिल्यांदा मी ट्रेड जो किती क्वांटिटी बाय केली होती तुम्हाला सांगतो. या ठिकाणी मी 1,000 रुपयाच्या रिस्कवर सध्याच्याला काम करत आहे. एवढा महिना आपण 1,000 रुपयाच्या रिस्कवर काम करणार आहोत. तर सकाळी जेव्हा पहिली एंट्री माझी 9:31 झाली, त्यावेळेस मी 166 क्वांटिटी घेतल्या होत्या. याला 1,000नं भागल्याच्या नंतर एवढ्या क्वांटिटी जवळपास माझ्या म्हणजे चार चार रुपयानं काहीतरी भागल्याच्या नंतर एवढ्या क्वांटिटी आपल्याला आल्या होत्या, बरोबर आहे. तर या ठिकाणी 4 का 5 रुपयाच्या आसपास असेल. तर या ठिकाणी घेतल्याच्या नंतर मी जेव्हा वन्नास थ्रीचा रिवार्ड, जेव्हा माझा वन्नास थ्रीचा रिवार्ड झाला 1 3, त्यावेळेस मी 83 क्वांटिटी याच्यातल्या बुक केल्या, जे की माझ्याकडे 83 क्वांटिटी मी होल्ड केल्या. तर या ठिकाणी बघा, पहिली ऑर्डर मी जी सेल केली, या ठिकाणी हे सोडून द्या, हा 200चा जो सॉफ्ट जो आहे, बी सॉफ्ट आहे, तो आपण एक्झिट करून टाकला होता. सेन्सरला जसं आपण बाय केलं होतं 9:31, त्यानंतर पहिली ऑर्डर सेन्सरची जेव्हा मी बायची सेलची कंप्लीट केली, ती बघा 83 क्वांटिटी 499 रुपयाला केली. बाय ऑर्डर झालेली आहे आपली जवळपास 1 मिनिट, या ठिकाणी तुम्हाला प्राइस दाखवतो. जेव्हा बाय केलं तेव्हा प्राइस होती 478 रुपये, बरोबर आहे, सकाळी. आणि आपण सेल कितीला केलं? 499 रुपयाला. म्हणजे जवळपास तुम्हाला इथून 21 पॉईंट त्याच्यामध्ये 79, 89 आणि 99, ठीक आहे, 21 पॉईंट जवळपास या ठिकाणी मिळाले. तर तुम्हाला 7 तारीख 21 म्हणायला हरकत नाही. थोडं म्हणजे 5 पॉईंटचा असेल किंवा 4 पॉईंटचा असेल, याच्यापेक्षा जास्त असेल नव्हता. तर या ठिकाणी SL वर काम केलं तर आपल्याला वनस्त्रीचा रिवॉर्ड भेटल्यानंतर मी 50% क्वांटिटी सेल केल्या आणि 50% होल्ड केल्या होत्या. मित्रांनो, असं अचानक एखाद्या वेळेस असं होतं की त्याला सर्किट लागलं नाही, स्टॉकला वरच्या दिशेला जाण्याचा प्रयत्न केला, पण सेलर जास्त प्रमाणात असल्यामुळे ते काय मुवमेंट झाली नाही त्या ठिकाणी. नाहीतर या ठिकाणून 436 रुपयाला एक, सॉरी, 536 रुपयाला याचं सर्किट होतं. त्या ठिकाणी मी ऑर्डर पण लावून ठेवली होती, जी की ऑर्डर बघा मला कॅन्सल करावं लागली. कुठं गेली कॅन्सल ऑर्डर? ठीक आहे, याच्यामध्ये कॅन्सल ऑर्डर बहुतेक दाखवत नाही. ठीक आहे, 536 रुपयाला एक ऑर्डर लावली होती, ती कॅन्सल केली आहे. रिझन एवढंच आहे मित्रांनो, त्याला आपल्याला जेव्हा पण व्हॅल्यूम येतील त्याच वेळेस आपण त्या स्टॉकला बाय करतो. विदाऊट व्हॅल्यूम जर आला तर स्टॉक हळूहळू हळूहळू करत 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 हे व्हॅल्यूम्स असे कंटिन्यू जर आले ना, स्टॉकमध्ये मस्त मुवमेंट होतात. आणि असे स्टॉक तुम्हाला मी रोज दाखवणार आहे मित्रांनो. तुम्ही फक्त यूट्यूबला सबस्क्राईब करायचं आणि टेलिग्राम, आपलं सॉरी, आपलं जे व्हॉट्सअपचं चॅनल आहे त्याला पण जॉईन होऊ शकता, तुमची मर्जी. आणि मी एक इंस्टाग्राम पण चालू केलेलं आहे, त्याला पण हळूहळू तुम्हाला जॉईन करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी 1,000 रुपयाची रिस्क आहे मित्रांनो. एवढा महिना करतील तर विदिन डे बघा, आता इथून पुढे मार्केटचे 20 दिवस आहेत, तर 20 दिवसातले जे काय हॉलिडे सोडून जे काही दिवस असतील तो आपण 1,000 रुपयाने काम करूया. तुम्हाला काय इंट्राडेमध्ये प्रॉफिट झाला तो पण दाखवेल. आणि लास्ट एंडला स्विंग ट्रेडिंगमध्ये जो आपण सेटअप केला त्याच्यामध्ये पण काय प्रॉफिट झाला आहे मला तो पण दाखवणार आहे. आणि पुढच्या महिन्यापासून आपण इंट्राडेमध्ये 2,000च्या रिस्कवर काम करणार आहेत. 20 दिवस रोज एक ट्रेड करणार मित्रांनो, म्हणजे की एक म्हणण्यापेक्षा मी 2 ट्रेड रोज घेणार आहे.
दोन स्टॉकमध्ये घेणार आहे. दोन्हीमध्ये स्टॉप लॉस झाला तर मला 2,000 रुपये आज आजच्या कंडिशनला लॉस होईल, आणि प्रॉफिट झाला तर मी ते जे काय याचं होईल ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. सेन्सरबद्दल काही नाही, बस एवढंच लक्षात ठेवायचं की तुम्हाला व्हॅल्यूम खूप महत्त्वाचे आहेत, आणि हे कसे आहे ते नंतर जर जसे चॅनलला सबस्क्रायबर वाढतील त्यावेळेस मी या गोष्टी डिस्कस करणार आहे. तोपर्यंत करून काही फायदा नाही. जर चॅनलला सबस्क्रायबर वाढले तर डिस्कस करू, अन्यथा मला काही या गोष्टीची तेवढा इंटरेस्ट नाही याच्यामध्ये. ठीक आहे. तर बघूयात मित्रांनो, जर तुम्हाला काय वाटत असेल तर मला कमेंट करा, त्या गोष्टीवर आपण डिस्कस करूयात. ठीक आहे. वेट अँड वॉच. आपण नेक्स्ट डे आता मंडेला भेटूयात मित्रांनो.